धावांचा गट आपण पाहिला तर एक लो गट आहे आणि लो गटाचा विचार केला ना तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिला नवोदित संघ नवोदित टीम आणि नवोदित खेळाडू आणि त्यांच्यातील असलेला हा एक लो गट आणि निश्चितच दोन्ही टीम अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिल्यानंतर नौखे आहेत आणि धावफलकावर धावसंख्या 4 धावा गोलंदाज इथून तयार इथे चांगला फटका अगदीच नोमॅन झोनला चेंडू जाईल ट्रॅव्हल होईल अगदी चेंडू जाईल सीमारेषे पार 4 धावेसाठी मात्र इथून येईल चौकार आणि चौकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली एकंदर 8 या अंकावरती पहिले षटक मार्गस्थ पहिला चेंडू आपण पाहिला डॉट आला त्याच्यानंतर दुसरा चेंडू झेल ड्रॉप केला आणि जवळपास 4 धावा आल्या आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तिसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकला आनंदच्या बॅटमधून चौकार आपण पाहिला आणि एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत तर मात्र 8 धावा धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जाते तेव्हा मात्र 8 धावा पहिले षटक मार्गस्थ अतिशय चांगले मॅच चांगले लढत या ठिकाणी चालू आहे एकंदरीत स्कोर कार्डवरती जर विचार केल्यानंतर धावा आल्या तेव्हा मात्र 8 धावा बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला अगदीच योगेशला आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅकवरती इथे खोलटवा चेंडू होता खोदून काढले चेंडूला पुन्हा एकदा 30 दशा आणि 30 दिशा होती परंतु निश्चितच पुन्हा एकदा फंबल झाला क्षेत्रक्षक खराब फिल्डिंग यावेळेस करतोय रन्स मात्र इथून मिळत आहेत त्या 2 धावा कुठेतरी एक आव्हान जर आपण पाहिलं ना तर 72 धाव्यांचं ते पाठलाग करायचं आहे परंतु इथे जर का आपण पाहिल्यानंतर धावफलकावरती आतापर्यंत 10 धावा इथे स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात अरे प्लेयर देखील कमी आहेत कारण 2 प्लेयर या टीम मध्ये आपण पाहिले की कमी आहे तर देखील आपण जेवढे प्लेयर असतील तेवढे घेऊन खेळायचे हा देखील या स्पर्धेचा नियम आहे गोलंदाज इथून तयार इथे चांगला फटका झेलची संधी होती नोमॅन जबरदस्त लांबा निघाला चेंडू येतोय सिंगल मात्र इथून फास्ट आले सिंगलला डबल मध्ये तब्दील केलं जाते आणि इथून मात्र आपली मोलाची विकेट मात्र या ठिकाणी गमावतोय नवनाथ अति घाई या ठिकाणी करत होता आणि इथून मात्र जर आपण पाहिलं ना तर एक पहिली विकेट या ठिकाणी गमावलं नवनाथनं आणि 11 अंकावरती पहिला धक्का बसेल तो वर्ण बी टीमला अतिशय चांगला फटका यावेळेस जोरदार स्ट्रोक अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय गुरुनाथच्या बॅटमधना हा येतो एक जबरदस्त फटका 6 धावेसाठी षटकार आणि षटकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या एकंदर जाऊन पोहोचली 17 अंकावरती शेवटचा बॉल होता षटक क्रमांक 1 संपला एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आला तर मात्र 17 धावा अगदीच धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जाते तेव्हा मात्र 17 धावा 70 धावांचं पाठलाग करायचं 72चं पाठलाग करायचं होतं पण 2ची पॅनल्टी फक्त या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर 70चं पाठलाग करायचं 17 धावा या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर कार्डवरती जमा केल्या गेल्यात आणि आता येणारी 18 बॉल आणि 53 धावींची गरज 18 चेंडू 53 धावींची गरज असणारे विजयासाठी निश्चितच टीम आपण पाहतोय वर्ण बी टीमला गरज असणार आहे अतिशय चांगला फटका यावेळेस आपण पाहतोय चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे मिळतील मात्र रन 4 हे 4 धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल पॅनल्टीच्या 2 धावा ज्या होत्या ते धावा मात्र इथे स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्यात आमच्या स्कोररनं आणि एकंदरीत धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जातात ते मात्र 23 धावा धावफलकावर धावसंख्या चौकारच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचतील ते मात्र 23 धावा अगदीच या ठिकाणी आपण पाहतो ना तर धावा धावफलकावरती 23 हॅलो
चौकार आणि चौकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 27 अंकावरती. खूप चांगली बॅटिंग, जवळपास 72 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 72 धावांचा इथे पाठलाग करायचं आहे, कारण निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो पॅनलच्या धावा या ठिकाणी अगोदरच ॲड केल्या गेल्या स्कोर कार्डमध्ये. त्याच्यामुळे या ठिकाणी 72 धावा इथे कंपल्सरी कराव्या लागतील. यावेळेस मोठा फटका, जोरदार स्ट्रोक आणि चेंडू जातो वाडी स्लोगनच्या डोक्यावरून. येते 6 धावांसाठी एक स्ट्रोक षटकार. चला वनवे टीम या आपण टॉससाठी यायचं आहे. चांगला फटका अगदी त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत सिंगल फास्ट आले. डबलचा कोणताही प्रयत्न केला जात नाहीये, कारण टिकून आहे मैदानच्या आतमध्ये. आनंद वाघमारे चांगली बॅटिंग करतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 34 अंकावरती. 1.4 चेंडूचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जातात, मात्र 34 धावा. 72 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचं होतं. 72 धावांचा पाठलाग करायचं असताना धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या ते मात्र 34 धावा. चांगली बॅटिंग. जी धावसंख्या या ठिकाणी उभारायची होती ना, ती धावसंख्या मात्र या ठिकाणी उभारली जाते वर्ण टीमच्या माध्यमातून. चला या वनवे संघनायक आपण टॉससाठी यावेळेस मात्र ऑफ स्टंपला चेंडू ठेवला. अगदीच यशस्वी झालाय गोलंदाज आणि चेंडू सरळ निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिल्यानंतर 15 धावा खर्च केल्या गोलंदाज एकनाथनं. खूप चांगली बॅटिंग केली होती. चला वनवे संघनायक या टॉससाठी आपण यायचं. चांगला फटका, अतिशय चांगला फटका या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगल मात्र या ठिकाणी फास्ट झाले. डबलचा प्रयत्न आणि पंच 2 मिनिटं जरा त्या ओव्हर झाले. षटक क्रमांक 2 संपला. तर जात स्कोर कार्डवरती धावसंख्या 36 धावा. 18च्या सरासरीने स्कोर कार्डवरती धावसंख्या ते मात्र 36 धावा. अद्याप 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. येणारे 12 चेंडू आणि 36 धावांची गरज कंपल्सरी या ठिकाणी धावा बनवाव्या लागतील. सिंगलला डबल मध्ये तब्दील केलं जाते. इथून मात्र रन्स कंप्लीट केले जाते. त्या मात्र 2 धावा आणि 2 अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल. एकंदर धावा जोडल्या जात आहेत 38 अंकावरती. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत 38 धावा. आता येणाऱ्या 11 चेंडू आणि 34 धावांची गरज. समीकरण होतं 12 चेंडू आणि 36ची गरज होती. आता समीकरण येऊन टेपले त्या 11 चेंडू आणि 34 धावांची गरज. आनंद वाघमारे अद्याप मैदानच्या आतमध्ये तेव्हा साथ देते तो गुरुनाथ पवार. चांगली जोडी मैदानच्या आतमध्ये. यावेळी चांगला फटका या चेंडूवरती. एक चांगला फटका येणं गरजेचं होतं, परंतु फक्त शिंगल आल्या. मोठ्या फटक्यांची मात्र या ठिकाणी नक्कीच गरज असणार. शिंगल आले 21 धावसंख्येने काही होणार नाही. ते मोठ्या फटक्यांची गरज, मोठ्या फटक्यांची जरूर अपेक्षा या ठिकाणी. आणि धावफलकावर धावसंख्या शिंगलच्या साहाय्यानं स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. त्या मात्र 39 धावा. एकंदरीत धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत 39 धावा धावफलकावरती. तो येणार 10 चेंडू आणि गरज असणारे विजयासाठी ते मात्र 33 धावांची. ते मात्र हा चेंडू जातोय सरळ निघून विकेट किपरच्या हातामध्ये. याच चेंडूची गरज होती. ते मात्र लवजी टीमला खूप चांगला चेंडू मिस केला. कुठेतरी पॉईंटच्या दिशेने खेळून काढायचं होतं. कव्हर पॉईंटच्या दिशेनं
हा चेंडूला खेळून काढायचं होतं, परंतु निश्चितच चेंडू मिस केला. डॉट चेंडू खेळला आणि डॉट चेंडूच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या स्थिरावली ते 39 अंकावरती. तिसऱ्या षटकाच्या इथे मात्र मोठा फटका, जोरदार स्ट्रोक, फाईन लेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. बिग हिट, षटकार. या षटकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल 45 अंकावरती. 45 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. खूप चांगलं बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय गुरुनाथ पवार आणि आनंद वाघमारे यांच्या माध्यमातून. निश्चितच जर का आपण पाहिलं ना तर प्रत्येक षटकामागे 18ची सरासरी होती. आतापर्यंत 4 चेंडू मागे 9 धावा आल्यात. अद्याप जर का 18ची सरासरी राखायची असेल तर अद्याप 2 चेंडू मागे इथे 9 धावा जमा कराव्यात लागतील. तो प्रयत्न करावा लागेल. मोठ्या फटक्यांची या ठिकाणी मात्र नक्कीच आवश्यकता आहे. ते निश्चितच वरणे बी टीमला. स्कोर कार्ड वरती धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा इथे एकंदरीत जोडल्या गेल्यात. आतापर्यंत वरणे टीमच्या माध्यमातून 72चा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट केला. सिंगल मात्र इथून फास्ट आले. डबलचा प्रयत्न इथून केला जाणार का? फक्त सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल ते मात्र 46 अंकावरती. 46 धावा स्कोर कार्ड वरती इथून जोडल्या गेल्यात. निश्चितच 26 धावींची गरज. 7 चेंडू 26 धावींची गरज. हा शेवटचा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल वरणे टीमसाठी. जर का हा मोठा फटका तर येणाऱ्या षटकामध्ये खूप मजा येईल. प्रयत्न केलाय, मोठा फटका बारिश लॉंग ऑफच्या दिशेने केलाय. झेलची संधी, कॅच मात्र इथे होईल का? परंतु इथे कॅच मात्र इथून झालाय ड्रॉप. सिंगल मात्र या ठिकाणी फास्ट आलाय. डबलचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा मात्र इथून कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 48 अंकावरती. तर पहिलं सत्र या ठिकाणी चालू आहे. 48 धावा धाव फलकावरती जोडल्यात. आता येणारे चेंडू 6 आणि गरज असेल 24 धावींची. म्हणजे 6 चौकार. या ठिकाणी प्रत्येक चेंडूला 4-4 धावेनं या ठिकाणी धावा जमा कराव्या लागतील. राकेश शिलम आपण आपल्या शुभस्थ टॉस करतोय. दोन्ही संघ नाही या ठिकाणी उपस्थित. जा पाणी घेऊन जा. जायचं आयोजक कमिटी जा, आपण पाणी घेऊन जा. रवींद्र वाघमारे आपण पाण्याची व्यवस्था करायची मैदानच्या आतमध्ये. जा पाण्याची व्यवस्था करा. फास्ट जा. टॉस करायचं. दोन्ही संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल 1 वे बनाम जांबरोक. या 2 टीम दरम्यान नाणेफेकचा कॉल करतील. राकेश शिलम यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कॉल केला जातोय. टॉस जिंकला जांबरोक टीम. निर्णय जो काही असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा. फिल्डिंग तर जांबरोक टीमने प्रथमतः टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि इन्व्हाइट केलं, बॅटिंगसाठी आमंत्रित केलं तेव्हा 1 वे टीमला. येणार 6 चेंडू आणि 24 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेसिंग असणार लढत त्या ठिकाणी असणार आहे. निश्चितच येणारे 6 चेंडू आणि 24 धावसंख्येची मात्र गरज असणार आहे विजयासाठी. सांघिक चौथा व्यक्ती स्वतःच्या पहिली षटक या ठिकाणी घेऊन येत असताना आपण पाहतोय गोलंदाज मंगेशवरती विश्वास दाखवला गेला. 24 धावा वाचवायचे आहेत आणि यावेळेस गुरुनाथ पवार एक चांगला हार्ड हिटर फलंदाज स्ट्राईकसाठी त्याकडनं वरणी टीमला खूप अपेक्षा असतील आणि तो फलंदाज मात्र यावेळेस आपण पाहतोय. इथे मात्र खराब चेंडू, पहिला चेंडू या ठिकाणी वाईड बॉल फेकला. पुन्हा एकदा यावेळेस नो बॉल आणि यावेळेस मात्र फ्री हिटची संधी या ठिकाणी असणार आहे. पाठवतो घे. फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. 6 चेंडू 24 धावा या ठिकाणी बनवायचे होते. आता 6 चेंडू मागे जवळपास पहिला चेंडू या ठिकाणी वाईल्ड, त्याच्यानंतर नो आला आहे. तर धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत.
50 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा वाईड बॉल, अतिशय खराब गोलंदाजी. फ्रीट मात्र या ठिकाणी कायम असणाऱ्या, अगदीच या ठिकाणी फ्रीट कायम असणार, कारण नौके संघ आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय ना खूप या ठिकाणी खराब गोलंदाजी. 3 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी राहिली, परंतु या षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी होताना आपण पाहतोय. अगदीच इथे पुन्हा एकदा वाईड बॉल, लगातारचा हा 4था चेंडू खराब फेकला. एक्स्ट्रा धावा या ठिकाणी दिल्यात, कारण धावा मारून गेल्या अवघड ठरणार नाही, परंतु इथे खराब गोलंदाजी. एक हाय स्कोर उभारलाय अगदीच लवची टीमनं, परंतु गोलंदाजांची कमतरता. इथे मात्र 4 धावा बोनसच्या रूपामध्ये फ्रीटची संधी. पुन्हा एकदा हा 5वा चेंडू वाईट. मला तर असं वाटतंय की या ठिकाणी गोलंदाजाला फलंदाज दिसतोय की नाही काय माहीत, स्टंप दिसतायत की नाही काय माहीत, कारण इथे आता मात्र फ्रीट कंटिन्यू. तर 5 धावा या ठिकाणी एक्स्ट्रा आल्यात आतापर्यंत. नो बॉल टाकलाय, नो बॉल. निश्चितच या ठिकाणी फ्रीट मात्र कंटिन्यू असणाऱ्या धाव फलकावरती धावसंख्या 53 धावा. 5 धावा एक्स्ट्रा आल्या, आता बनवायचे ते मात्र 19 धावा. 6 बॉल 19 धावांची गरज. पुन्हा एकदा हा 6वा चेंडू वाईड. अतिशय खराब गोलंदाजी. 6 धावा एक्स्ट्रा आल्यात. फ्रीटची संधी आणि त्या संधीचं सोनं या ठिकाणी करायचं. गोलंदाज मात्र यावेळेस बिथरलाय, अतिशय खराब गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईड बॉल. हा 7वा चेंडू. एका स्पर्धेमध्ये मी पाहिलं होत्या, अगदीच लगातार 9 चेंडू वाईड फेकले होते. इथे मात्र जर का आपण पाहिलं 7 चेंडू वाईड फेकले आहेत. इथे आपण पाहतोय ना 7 चेंडू या ठिकाणी वाईड आले. इथे मात्र मोठा फटका फ्रीटचा चेंडू होता आणि इथून मात्र झेलची संधी आणि इथे मात्र फलंदाज झाले बाद. नक्कीच या ठिकाणी फ्रीट होता, नक्कीच या ठिकाणी कॅच मात्र घेतली होती. जवळपास बादच्या जर का रन आउट आला असता तर नक्कीच या ठिकाणी बाद झाला असता, परंतु फ्रीट चेंडू असल्या कारण या ठिकाणी फलंदाजाला मात्र जीवदान मिळालं आणि धावफलकावरती धावसंख्या 56 धावा. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. येणारे 5 बॉल आणि 16 धावांची गरज आणि स्ट्राईक साठी फलंदाज आपण पाहतोय आनंद वाघमारे. संधी आहे, एक चांगला फलंदाज मात्र मैदानच्या आतमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा वाईड बॉल. आतापर्यंत 8 चेंडू वाईड फेकलेत. काय खराब गोलंदाजी चालू आहे मैदानच्या आतमध्ये. खराब गोलंदाजी, गोलंदाजांची कमतरता आणि इथे मात्र अलंबी कार्पेट खेळाय. सिंगल मात्र या ठिकाणी फास्ट आले. डबलचा प्रयत्न इथून होणार का? दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र अगदीच्या ठिकाणी अतिशय महत्वाची विकेट होती आणि ती विकेट मात्र या ठिकाणी गमावली. 1 धाव ऍड करायचे स्कोरर आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतील. निगाटे मैदानच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतो येणारे चेंडू शिल्लक होते 4 आणि 4 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 14 धावांची गरज. 4 चेंडू 14 धावांची गरज. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. चार चेंडू 14 धावांची गरज. टफ फाईट मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. पहिली मॅच आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने एक टफ फाईट मॅच. इथे चांगला फटका मंगेशच्या बॅट मधून निघतोय. चांगला फटका या ठिकाणी. चेंडू जाईल सीमा रेषे पार. रन्स मिळतील मात्र 4. चौकार आणि चौकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचते 62 अंकावरती. 10 धावांची गरज. येणारे 3 बॉल आणि 10 धावांची गरज. येणारे 3 चेंडू आणि इथे आता खऱ्या अर्थाने गरज असणारे 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावांची गरज. 1 चेंडू अतिशय महत्वाचा असणार. 4था चेंडू खूप महत्वाचा असेल तो दोन्ही टीमसाठी. हा चेंडू जर का डॉट आला ना तर नक्कीच या ठिकाणी बाजी मारून जाईल तो मात्र लवजी संघ. परंतु चांगला फटका. चेंडूला खोदून काढले. सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न होणार का? सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न. तू मे आणि इथे मात्र सिंगल. आता येणारे 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 9 धावांची मात्र या ठिकाणी गरज असणाऱ्या
येणारे 2 चेंडू आणि 9 धाव्यांची या ठिकाणी गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. लागलाय नक्कीच या ठिकाणी. आणि आता 1 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. 1 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. मॅच फाईट होती पण तो शेवटचा चेंडू जर का एखादा खराब चेंडू फेकला त्याच्यावर धावा आल्या तर मात्र वरणी टीम या ठिकाणी टिकून राहील. आणि इथे मात्र निश्चितच या ठिकाणी अशा त्यांनी विजय झालाय. मात्र विजय टीमचे हार्दिक अभिनंदन. पराभूत टीमचे गोड गोड कौतुक. हालक टीम वरने स्वतःच्या होम ग्राउंडवरती मात्र या ठिकाणी खराब कामगिरी केली पण तो काही हरकत नाही. ज्या काही चुका केल्या स्पर्धेमध्ये तर येणाऱ्या स्पर्धेमध्ये त्या चुका नक्कीच आपण सुधाराल. या स्पर्धेसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हालक टीम